हॅलो एव्हरीवन. विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. 1857चा उठाव झाल्यानंतर भारतामध्ये जे गव्हर्नर जनरल हे पद होतं तर याच पदाला नंतरच्या काळामध्ये व्हॉइसरॉय असं म्हटलं जाऊ लागलं. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये व्हॉइसरॉय हा जो टॉपिक आहे तर तो आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेणार आहे. लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आपली परीक्षा यावर्षी झाली, पुढच्या वर्षी झाली किंवा अजून 4 वर्षांनी झाली तरीसुद्धा GS मधला आपला जो सिलेबस आहे तर तो सेम राहणार आहे. तर त्याच्यामुळे आत्ता आपल्याला हा जो एक्स्ट्रा टाईम मिळालेला आहे तर तो तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासासाठी युटिलाइज करा. ओके. जे स्मार्ट स्टुडंट आहेत तर त्यांना ही गोष्ट समजली असणार आहे की मी ही गोष्ट तुम्हाला आत्ता का सांगते. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत तुम्हाला सर्वांनाच समजलेलं असणार आहे की विजन स्टडीचं आपलं ॲप हे आता तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि विजन स्टडीवरचे आपले जे कोर्स आहेत तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे. फक्त हा डिस्काउंट मिळवण्यासाठी एक छोटी गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे प्ले स्टोअरवरून आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याला एक 5 स्टार रिव्ह्यू द्यायचा आहे. तुमचा जो रिव्ह्यू आहे तर तो तुम्ही आम्हाला मेल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे डिस्काउंट कुपन मिळेल तर त्याचा वापर करून तुम्ही ॲडमिशन फीमध्ये 50% डिस्काउंट मिळवू शकता. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या विजन स्टडीच्या कोर्सबद्दल. पण त्याचसोबतच तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काही फ्री प्रॅक्टिस टेस्टसुद्धा आहेत. प्रत्येक बुधवारी आणि प्रत्येक शनिवारी तुम्ही विषयानुसार ह्या ज्या टेस्ट आहेत तर त्या सॉल्व्ह करू शकता. अर्थात या टेस्ट तुम्ही नंतरसुद्धा सॉल्व्ह करू शकता, पण जे शेड्यूल आम्ही बनवलेलं आहे तर त्यानुसार जर तुम्ही या टेस्ट सॉल्व्ह केल्या तर एक प्रॉपर फ्लोमध्ये तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण अजून वेळ न घेता लगेच आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरमधला आपला पहिला प्रश्न आहे, लॉर्ड रिपनच्या काळातील खालीलपैकी सत्य घटना विचारात घ्या. ठीक आहे. खाली आपल्याला 4 घटना दिलेल्या आहेत. पहिली घटना दिली आहे पहिला फॅक्टरी ॲक्ट, त्यानंतर शिक्षणासंबंधी हंटर समिती, तिसरं आहे भारतीय वृत्तपत्र कायदा रद्द आणि चौथं दुष्काळासंबंधी स्ट्रॅची आयोगाची स्थापना. ठीक आहे. आता या 4 घटनांपैकी रिपनच्या काळात कोणत्या घटना झाल्या तर हे आपल्याला सांगायचं आहे. आता सुरुवातीला लॉर्ड रिपनचा जो टाईम पिरियड आहे तर तो आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपल्याला समजेल की या घटना त्याच्या काळात झाल्या की नाही झाल्या. ठीक आहे. तर जो लॉर्ड रिपन होता तर तो 1880 ते 84 तर या काळामध्ये भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होता. ठीक आहे. आणि जो पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे तर तो 1881 मध्ये झालेला होता. तर त्याच्यामुळे अर्थातच त्यावेळेला लॉर्ड रिपन हा भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून असणार. ठीक आहे. जो पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे तर त्याच्याशी संबंधी जे इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा, कारण आयोग त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतो. पहिला इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की ज्या कारखान्यांमध्ये 100पेक्षा जास्त कामगार काम करतात तर अशा कारखान्यांसाठी हा जो ॲक्ट होता तो लागू होता. या ॲक्टनुसार 7 वर्षापेक्षा कमी वयाची जी मुलं आहेत तर त्यांना काम करण्यासाठी मनाई करण्यात आली आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी कामाचे जे तास आहेत तर ते फिक्स करण्यात आले. आणि कारखान्यांमध्ये जी धोकादायक यंत्र आहेत तर या यंत्रांभोवती सुरक्षा कुंपण घालणं तर हे अनिवार्य करण्यात आलं. ठीक आहे. तर पहिल्या फॅक्टरी ॲक्टशी रिलेटेड हे 4 पॉईंट तुम्हाला तोंडपाठच असले पाहिजेत. मी परत एकदा पटकन रिवाईज करते. पहिला पॉईंट आपण बघितला की 100पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या ठिकाणी हा ॲक्ट लागू होईल. 7 वर्षापेक्षा कमी वर्षाची जी मुलं आहेत तर त्यांनी काम करायचं नाही. 12 वर्षापेक्षा कमी वर्षाची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी कामाचे तास फिक्स झाले आणि जी धोक्याची यंत्र आहेत तर त्याच्याभोवती सुरक्षा कुंपण अनिवार्य करण्यात आलं. ठीक आहे. तर पहिल्या फॅक्टरी ॲक्टशी रिलेटेड हे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. त्यानंतर आपण दुसरा ऑप्शन बघूया की शिक्षणासंबंधी जी हंटर समिती होती तर ती रिपनच्या काळात झाली का तर हो, ही जी हंटर कमिटी आहे तर तिची स्थापना 1882 मध्ये झालेली होती. आणि ऑलरेडी आपण शिक्षणाशी संबंधित जे सगळे आयोग आहेत तर त्यांचा अभ्यास केलेला आहे. तर त्यामुळे हंटर समितीची स्थापना का झाली, त्यांनी काय शिफारसी केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असतीलच, पण तरीसुद्धा काही कीवर्ड्स मी तुम्हाला सांगते.
जसं की वूडच्या खलित्याच्या ज्या शिफारसी आहेत तर त्या भारतामध्ये लागू केल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये काही सुधारणा झाल्यात का, प्रगती झाली आहे का, तर याचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून या हंटर समितीची जी स्थापना आहे तर ती करण्यात आलेली होती. हंटर समितीचं जर आपण कार्यक्षेत्र विचारामध्ये घेतलं तर प्राथमिक स्तरामधलं जे शिक्षण आहे तर त्याचा विचार करून त्यामध्ये सुधारणा सुचवणं तर हे या आयोगाचं काम होतं. ठीक आहे. आणि हंटर समितीने सुचवलेल्या ज्या शिफारसी होत्या तर त्यापैकी 2 महत्त्वाच्या शिफारसी त्या म्हणजे प्राथमिक स्तरामधलं जे शिक्षण आहे तर ते उपयुक्त विषयांचं असावं आणि त्याच पद्धतीने ते स्थानिक भाषांमध्ये दिलं जावं. ठीक आहे. आणि माध्यमिक स्तरासाठी आयोगाने ज्या शिफारसी सुचवल्या तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की माध्यमिक स्तरामध्ये 2 पद्धतीने शिक्षण दिलं जावं. एक शिक्षण असावं ते म्हणजे साहित्य शिक्षण, की ज्या विद्यार्थ्यांना पुढे हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून ज्या एंट्रन्स एक्झाम त्यांना द्याव्या लागतील तर त्याच्यासाठी म्हणून हे साहित्य शिक्षण, आणि ज्यांना त्यानंतर उद्योगधंदे करायचे किंवा व्यापार करायचा आहे तर अशांसाठी व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जावं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्राथमिक आणि माध्यमिक तर या 2 स्तरासाठी हंटर कमिटीने आपल्या शिफारसी सांगितलेल्या. ठीक आहे. तर हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जी हंटर समिती आहे तर ती रिपनच्या काळामध्ये त्याची स्थापना झालेली, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जो तिसरा ऑप्शन आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला ते म्हणजे भारतीय वृत्तपत्र कायदा रद्द झाला, तर ही घटना सुद्धा रिपनच्याच काळामधली आहे. जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आहे तर तो रिपननी रद्द केला, तर ही गोष्ट तुम्हाला सर्वांनाच माहिती असणार आहे. ठीक आहे. आणि दुष्काळासंबंधी स्ट्रॅची आयोगाची स्थापना, तर ही जी घटना आहे तर ती रिपनच्या काळामधली नाही आहे, कारण दुष्काळासंबंधी जो स्ट्रॅची आयोग स्थापन करण्यात आलेला होता तर तो 1878 मध्ये करण्यात आलेला होता, की त्यावेळेला जो लॉर्ड लिटन आहे तर तो भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होता. ठीक आहे. त्या काळामध्ये भारतामध्ये मैसूर, हैदराबाद त्याचप्रमाणे मध्य प्रांत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ पडलेला होता. आणि मग आता याच दुष्काळासंबंधी हा जो स्ट्रॅची आयोग आहे तर त्याची स्थापना करण्यात आली. ज्या स्ट्रॅची आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारसी होत्या तर त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. स्ट्रॅची आयोगाने असं म्हटलेलं होतं की दुष्काळ काळामध्ये भारतामधले जे दुर्बल आणि गरीब लोक आहेत तर या लोकांना शासनाने मोफत मदत करावी, पण जे इतर लोक आहेत तर या इतर लोकांना काम उपलब्ध करून द्यावं की जेणेकरून ते आपला उदरनिर्वाह चालवू शकतात. ठीक आहे. तर स्ट्रॅची आयोगाच्या ह्या ज्या शिफारसी आहेत तर त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये लॉर्ड रिपनच्या काळामधल्या ज्या घटना आहेत तर त्या आपल्याला सांगायच्या होत्या, तर त्याच्यामध्ये अ, ब आणि क तर हे जे 3 ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहे. तर त्याच्यामुळे अ, ब, क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य जोड्या लावायचे. एका कॉलममध्ये आपल्याला व्हॉइसरॉयची नावं दिलेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांच्या काळामध्ये झालेल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्याच्या योग्य जोड्या आपल्याला सांगायचे. ठीक आहे. अ ऑप्शन आहे लिनलिथगो, त्यानंतर वेवेल, आयर्विन आणि लॉर्ड रीडिंग. ठीक आहे. तर आता जो लिनलिथगो होता तर त्याच्या काळामधली एक महत्त्वाची घटना ती म्हणजे क्रिप्स मिशन. लिनलिथगोचा जो टाइम पिरियड आहे तो सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा. 1938 ते 1943 तर या काळामध्ये लॉर्ड लिनलिथगो तर हा भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून होता. आणि जो क्रिप्स मिशन जे भारतामध्ये आलेलं होतं तर ते 1942 मध्ये. ठीक आहे. आणि क्रिप्स मिशनच्या ज्या शिफारसी आहेत तर त्याच्यामधली एक खूप महत्त्वाची शिफारस काय होती की जे आपलं सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर हे सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर भारताचं जे संविधान आहे तर हे भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक निर्वाचित समिती स्थापन करण्यात येईल. तर ही जी गोष्ट आहे तर ती क्रिप्स मिशनमध्ये सांगण्यात आलेली होती. ठीक आहे. क्रिप्स मिशन त्याचप्रमाणे कॅबिनेट मिशन, तर ह्याच्या संबंधी जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर त्यामुळे आत्ता त्या गोष्टी मी खूप इन डिटेल तुम्हाला सांगत नाहीये. जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर तेवढेच आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. तर लिनलिथगोच्या काळामध्ये क्रिप्स मिशन तर हा जो ऑप्शन आहे तर तो बरोबर असणार आहे. त्यानंतर सेकंड जर आपण वेवेलचा विचार केला तर वेवेलच्या काळामध्ये जे कॅबिनेट मिशन आहे तर ते भारतामध्ये आलेलं होतं. कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं आणि कॅबिनेट मिशन हे 1946 मध्ये भारतात आलं, तर हा पॉईंट सुद्धा माहिती पाहिजे. आणि जो वेवेलचा टाइम पिरियड आहे तर 1943 ते
47 पर्यंत जो लॉर्ड वेवेल आहे तर तो भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून कार्यरत होता. त्रिमंत्री योजनेशी रिलेटेड इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे की या मिशनमधले जे 3 सदस्य आहेत तर त्यांची नावं काय होती. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी जे पहिलं महत्त्वाचं नाव ते म्हणजे स्टॅनफर्ड क्रिप्स, त्यानंतर AV अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स. तर हे जे 3 सदस्य होते तर त्यांचा समावेश या कॅबिनेट मिशनमध्ये होता. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण जो तिसरा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे तर तो जर विचारात घेतला तर आयर्विनच्या काळामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं. सायमन कमिशन भारतामध्ये का आलं तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ज्या वेळेला 1919चा जो आपला मॉन्टेक्यू चेम्सफर्ड कायदा झालेला होता तर या कायद्याचं पुढे 10 वर्षानंतर त्याचं परीक्षण केलं जाईल. तर ही जी तरतूद होती तर ती सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच मग 1927मध्ये हे जे सायमन कमिशन आहे तर त्याची स्थापना झाली. आणि तुम्हाला ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की त्याच्यामध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता, तर त्यामुळे भारतीयांनी या सायमन कमिशनचा विरोध केलेला. ठीक आहे, तर सायमन कमिशनची ही जी घटना आहे तर ती आयर्विनच्या काळामध्ये होती. आणि त्यानंतर जर आपण पुढचा ऑप्शन बघितला की लॉर्ड रिडिंग, तर लॉर्ड रिडिंगच्या काळामध्ये भारतामध्ये जी चौरी चौराची घटना होती तर ती झालेली होती. जो रिडिंगचा टाइम पिरियड आहे तर तो आहे 1921 ते 25. ठीक आहे, आणि तुम्हाला आठवत असेल आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलेलं की असहकार जी चळवळ आहे तर ही असहकार चळवळ गांधीजींनी सडनली स्थगित केलेली होती आणि त्याच्या मागचं कारण काय होतं तर ती म्हणजे ही चौरी चौराची घटना. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लिन लिथगोसाठी क्रिप्स मिशन, त्यानंतर वेवेलसाठी कॅबिनेट मिशन, आयर्विन सायमन कमिशन आणि रिडिंग चौरी चौराची घटना. ठीक आहे, तर अ साठी 4, ब साठी 1, क साठी 2 आणि ड साठी 3. तर अशा पद्धतीने या योग्य जोड्या येतील. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 विधानं दिलेत आणि त्यापैकी असत्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. अ विधान आहे पोलीस प्रशासनाची तपासणी करण्यासाठी अँड्र्यू फ्रेजरच्या अध्यक्षतेखाली लॉर्ड कर्झननी आयोग नेमला. ब लॉर्ड मेयोनी थॉमस रॉबर्टसनला इंग्लंडवरून बोलावून रेल्वे प्रशासनाबाबत सूचना मागवल्या. आणि क 1899च्या दुष्काळासाठी मॅकडॉनल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची स्थापना लॉर्ड कर्झननी केली. ठीक आहे, तर आता ह्याच्यापैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. सुरुवातीला लॉर्ड कर्झनचा जो टाइम पिरियड आहे तो आपण बघू. लॉर्ड कर्झन हा 1899 ते 1905 तर या काळामध्ये भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून होता. ठीक आहे, आणि जे प्रश्नामध्ये आपल्याला अविधान दिलेलं आहे की पोलीस प्रशासनाची तपासणी करण्यासाठी अँड्र्यू फ्रेजर तर यांच्या अध्यक्षतेखाली कर्झननी एक आयोग नेमला, तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. या समितीने ज्या महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या होत्या तर त्यापैकी पहिली शिफारस होती की सगळ्या स्तरावरती वेतनवृद्धी केली जावी. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे तर ती वाढवली जावी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून विद्यालयांची स्थापना करण्यात यावी. ठीक आहे, तर ह्या ज्या शिफारसी आहेत तर त्या अँड्र्यू फ्रेजर तर यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाने केलेल्या होत्या. ठीक आहे, आणि या आयोगाची स्थापना कर्झनच्या काळामध्ये झाली. त्यानंतर जे ब विधान आपल्याला दिलेलं आहे तर हे ब विधान चुकीचं आहे की थॉमस जो रॉबर्टसन आहे तर त्याला इंग्लंडवरून बोलावून रेल्वे प्रशासनाबाबत सूचना मागवल्या. तर ही जी घटना आहे तर ही घटना कर्झनच्याच काळामधली आहे. प्रश्नामध्ये आपल्याला लॉर्ड मेयोनी असं केलं असं म्हटलंय तर त्याच्यामुळे ब विधान आपलं चुकीचं आहे. ठीक आहे, हे जे थॉमस रॉबर्टसन आहेत तर त्यांनी असं सुचवलेलं होतं की व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून जे लोहमार्ग आहेत तर ते भारतामध्ये तयार केले जावेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा रेल्वे प्रशासन, त्याचप्रमाणे राज्यांमधून गेलेले रेल्वे मार्ग आणि कंपनीच्या नियंत्रणाखाली लोहमार्ग, तर अशा पद्धतीने एक त्याचं सेपरेशन करून मग त्याच्यावरती जे प्रशासन आहे किंवा जे नियंत्रण आहे तर ते आपण प्रस्थापित करू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी एक रेल्वे मंडळ स्थापन केलं जावं तर ही जी सूचना आहे तर ती सुद्धा रॉबर्टसन यांनी केलेली होती. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत कारण त्यावरती सुद्धा आयोग आपल्याला मल्टीलायनर क्वेश्चन विचारू शकतो. ओके, आणि त्यानंतरच्या प्रश्नामध्ये आपलं जे तिसरं विधान आहे की त्याच्यामध्ये म्हटलंय की दुष्काळासंबंधी जो मॅकडॉनल
यांच्या अध्यक्षतेखालील आयोग आहे तर त्याची स्थापना कर्झनच्या काळामध्ये झाली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि या आयोगाची स्थापना 1899 मध्ये झालेली होती. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये लॉर्ड कर्झनच्या काळाशी संबंधित जी असत्य विधान आहेत तर ती आपल्याला सांगायची आणि त्याच्यामध्ये फक्त जे ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचं आहे, तर त्याच्यामुळे फक्त ब, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लेक्चरमधला आपला चौथा प्रश्न, त्याच्यामध्ये आपल्याला अविधानामध्ये म्हटलेलं आहे की भारताची राजधानी कलकत्ता इथून दिल्लीला नेण्याचा निर्णय लॉर्ड रिडिंगनी घेतला, तर हे पहिलंच स्टेटमेंट चुकीचं आहे. हा जो डिसिजन आहे की भारताची कॅपिटल सिटी ही आता कलकत्ता नसून दिल्ली असेल, तर हा जो डिसिजन आहे तर तो लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये झालेला आहे. ठीक आहे. हा जो डिसिजन होता तर तो 1911 मध्ये घेण्यात आला आणि तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल की ब्रिटनचा जो राजा आहे जॉर्ज पंचम, तर त्यांनी ही घोषणा केलेली होती की भारताची जी राजधानी आहे तर ती आता दिल्लीला शिफ्ट केली जाईल. ठीक आहे. तर पहिलं विधान चुकीचं आहे, तर हे आपल्याला समजलं. आता लॉर्ड हार्डिंगचा जो टाइम पिरियड आहे तो सुद्धा लक्षात ठेवा. 1910 ते 1916, तर या काळामध्ये लॉर्ड हार्डिंग भारतामध्ये व्हॉइसरॉय होते. ठीक आहे. त्यानंतरचं ब विधान की लॉर्ड मिंटो दुसरा यांच्या काळामध्ये 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि त्यानंतरचं आपलं तिसरं विधान ते म्हणजे लॉर्ड हार्डिंगच्या काळात बंगालची फाळणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ब्रिटनचा राजा 5वा जॉर्ज, तर याने जी राजधानी आहे तर ती कलकत्त्यावरून दिल्लीला शिफ्ट केली जाईल, तर या निर्णयाची घोषणा केली. तर त्याचसोबतच जी बंगालची फाळणी झालेली होती की जी कर्झनच्या काळामध्ये झालेली होती, तर ती फाळणी रद्द करण्याचा जो डिसिजन आहे तर तो सुद्धा 1911 मध्ये घेण्यात आला आणि त्यावेळेला हार्डिंग भारतामध्ये व्हॉइसरॉय होता. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती, तर त्याच्यामुळे ब आणि क, तर हे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असेल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी बिनचूक विधान किंवा विधाने सांगा असं म्हटलंय. अविधान आहे लॉर्ड रिपनच्या काळामध्ये इल्बर्ट बिल मंजूर करण्यात आलं. ब, युरोपीय लोकांनी या विधेयकाचा विरोध केला आणि क, कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी व्हॉइसरॉय रिपननी त्यागपत्र दिलं. ठीक आहे. आता ह्याच्यापैकी बिनचूक म्हणजे योग्य विधानं कोणती आहेत तर हे आपल्याला सांगायचंय. जे अविधान आहे तर हे अविधान बरोबर आहे की रिपनच्या काळामध्ये जे इल्बर्ट बिल आहे तर ते मांडण्यात आलेलं होतं आणि हे जे बिल आहे तर या बिलला जे युरोपीय लोक आहेत तर त्यांनी विरोध केला. आता हे इल्बर्ट बिल एक्झॅक्टली काय आहे आणि युरोपीय लोकांनी त्याला का विरोध केला, तर ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, तर आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेऊ. जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये जी प्रेसिडेन्सी नगरं होती तर याच्यामध्ये इंग्रजी कायदा होता आणि ग्रामीण भागामध्ये जो मुघल कायदा आहे तर तो भारतामध्ये होता. ठीक आहे. पण आता नंतरच्या काळामध्ये प्रेसिडेन्सी नगरांचा जो अपवाद आहे तर तो वगळता फौजदारी बाबतीमध्ये भारतीय न्यायाधीशांना युरोपियनचे खटले चालवण्याचा जो अधिकार आहे तर तो देण्यात आला नाही. ठीक आहे. म्हणजे फक्त प्रेसिडेन्सी नगरामध्येच जे भारतीय न्यायाधीश आहेत तर ते युरोपीय लोकांवरती खटले चालवू शकत होते. प्रेसिडेन्सी नगराच्या बाहेर भारतीय न्यायाधीशांना युरोपीय लोकांवरती खटले चालवण्याचा अधिकार नव्हता. ठीक आहे. तर ही गोष्ट झाली. आता त्याच्यानंतर जी पुढची गोष्ट घडली तर ती काय होती, तर कलकत्ता प्रेसिडेन्सीमध्ये बिहारीलाल गुप्ता तर हे दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांना ज्या वेळेला प्रमोशन मिळालं तर त्यानंतर मग ते कलकत्त्याच्या बाहेर गेले. पण जसं आपण बघितलं की प्रेसिडेन्सी नगराच्या बाहेर भारतीय न्यायाधीशांना युरोपीय लोकांवरती खटले चालवण्याचा अधिकार नव्हता, तर त्याच्यामुळे मग आता ही गोष्ट ज्या वेळेला बिहारीलाल गुप्ता यांच्या लक्षात आली तर त्यावेळेला त्यांनी त्यासंबंधीचं जे पत्र आहे तर ते सरकारला लिहिलं की जर आपण नॉर्मल कंडिशनचा विचार केला तर एखाद्या व्यक्तीचं ज्या वेळेला प्रमोशन होतं तर त्यावेळेला त्याचे जे अधिकार आहेत तर ते वाढतात. पण इथे थोडीशी उलटी गोष्ट झालेली आपल्याला बघायला मिळते की प्रमोशन झालं तर त्यांचे अधिकार आता लिमिटेड झाले. ठीक आहे. आणि मग आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे भारतीय न्यायाधीश आणि युरोपीय न्यायाधीश तर यांच्यामध्ये भेदभाव होतो. तर त्यासंबंधीच मग एक जे विधेयक आहे तर ते पुढे मांडण्यात आलं आणि ते विधेयक हे इल्बर्ट विधेयक होतं.
आणि भारतीय न्यायाधीश आणि युरोपीय न्यायाधीश तर यांच्यामध्ये हा जो वर्णभेद होतोय तो दूर व्हावा, तर हे या विधेयकाचं उद्दिष्ट होतं आणि त्यामुळेच युरोपीय लोकांनी या विधेयकाला विरोध केला. युरोपीय लोकांचं असं म्हणणं होतं की हे भारतीय लोक, हे काळे लोक, हे आता आमच्यावरती खटले चालवणार, आम्हाला शिक्षा देणार. तर ही जी गोष्ट आहे तर ती युरोपीय लोकांना अजिबात मान्य नव्हती. तर त्यामुळेच युरोपीय लोकांनी या इल्बर्ट विधेयकाचा विरोध केलेला. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला जी 2 विधानं दिलेली आहेत तर ही दोनही विधानं बरोबर आहेत. आणि त्याच पद्धतीने जे तिसरं विधान आपल्याला दिलेलं आहे की कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी व्हॉइसरॉय रिपननी त्यागपत्र दिलं, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. कारण जसं आपण बघितलं की जे इल्बर्ट विधेयक आहे तर त्याला तर युरोपीय लोकांनी विरोध केलेला, तर त्याच्यानंतर मग पुन्हा एक नवीन विधेयक मांडण्यात आलेलं होतं की ज्याच्यानुसार असं म्हटलं गेलं की जर युरोपियनचे खटले जिल्हा दंड न्यायाधीश किंवा सेशन न्यायाधीशांसमोर आले तर युरोपीय लोक ज्युरीद्वारे खटल्याची सुनावणी होण्याची मागणी करू शकतात. आणि 12 ज्युरींपैकी कमीत कमी 7 ज्युरी युरोपीय किंवा अमेरिकन असतील. तर ही जी गोष्ट आहे तर ती या नवीन विधेयकामध्ये होती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लॉर्ड रिपनच्या काळामध्ये हे जे इल्बर्ट विधेयक आहे तर ते खूप वादग्रस्त ठरलं आणि त्यामुळेच मग युरोपीय लोकांची अशी मागणी होती की रिपनचा जो टाइम पिरियड आहे तर तो पूर्ण होण्यापूर्वीच त्याला इंग्लंडला परत बोलवून घेतलं जावं आणि मग तशाच पद्धतीने आपला जो कार्यकाल आहे तर तो पूर्ण होण्यापूर्वीच व्हॉइसरॉय रिपननी त्यागपत्र दिलेलं होतं. ठीक आहे. तर रिपनशी रिलेटेड आणि या इल्बर्ट बिलशी रिलेटेड जी विधानं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहेत तर ही 3ही विधानं बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न अविधानामध्ये म्हटलंय की लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय होता. हे स्टेटमेंट बरोबर आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे की लॉर्ड कॅनिंग हा भारतामधला शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय होता. ठीक आहे. त्यानंतरचं ब विधान आहे की देवबंद चळवळीची सुरुवात ही कॅनिंगच्या काळामध्ये झाली. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. जर आपण लॉर्ड कॅनिंगचा टाइम पिरियड विचारात घेतला तर 1858 ते 62 तर ह्या काळामध्ये तो भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून होता. आणि जी देवबंद चळवळ आहे तर ती नंतरच्या काळामध्ये सुरू झालेली होती. म्हणजे जवळपास 1867च्या टाइम पिरियडमध्ये ही देवबंद चळवळ सुरू झाली आणि त्यावेळेला कॅनिंग भारतामध्ये व्हॉइसरॉय नव्हता. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे ब विधान आहे तर हे ब विधान चुकीचे आहे. देवबंद चळवळीशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. जसं की ही जी देवबंद चळवळ आहे तर त्याचं जे नेतृत्व होतं तर ते मोहम्मद कासिम नानोतवी आणि रशीद अहमद गंगोही तर यांनी केलेलं होतं. आणि देवबंद चळवळीचा जो उद्देश होता तर तो काय होता, तर मुस्लिमांमध्ये कुराण आणि हदीस तर यांचं जे शुद्ध शिक्षण आहे तर ते पोहोचवणं, तर हे या देवबंद चळवळीचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. ठीक आहे. आणि इस्लामचंच शिक्षण द्यावं, आधुनिक शिक्षणावरती बंदी घातली जावी, तर हे सुद्धा या चळवळीने म्हटलेलं होतं. तर त्याच्यामुळेच आधुनिक शिक्षणावरती आधारित जी अलीगढ चळवळ होती तर या चळवळीला देवबंद चळवळीने पूर्णपणे विरोध केला. तर हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे राष्ट्रीय सभेची ज्या वेळेला स्थापना झाली तर देवबंद चळवळीने राष्ट्रीय सभेचं स्वागत केलेलं होतं. ठीक आहे. तर देवबंद चळवळीशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील. ऑलरेडी आयोगाने यावरती मल्टीलाइनर क्वेश्चन विचारलेला आहे की देवबंद चळवळीशी रिलेटेड जी योग्य विधानं आहेत तर ती ओळखा. तर त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने हे 4 पॉईंट आपल्याला दिलेले होते. तर हे सगळे पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नामधलं जे ब विधान आहे तर हे चुकीचं आहे, तर हे आपल्याला समजलं. त्यानंतरचं क विधान की 1861चा भारतीय काउन्सिल कायदा कॅनिंगच्या काळामध्ये पास झाला, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपण आत्ताच कॅनिंगचा जो टाइम पिरियड आहे तो बघितला की 62 पर्यंत कॅनिंग भारतामध्ये व्हॉइसरॉय होता. तर त्याच्यामुळे 1861चा हा जो भारतीय काउन्सिल कायदा आहे तर तो त्याच्याच काळामध्ये पास झालेला होता. ठीक आहे. तर कॅनिंगशी रिलेटेड जी 3 विधानं आपल्याला दिलेली होती तर त्यापैकी सत्य विधानं आपल्याला सांगायची होती. तर त्याच्यामुळे अ आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आय होप ह्या प्रश्नाशी रिलेटेड सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाले असतील. आता आपण पुढचा प्रश्न बघू. या प्रश्नामध्ये आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी किंवा जोड्या ओळखा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे.
ऑलरेडी आपल्याला जोड्या लावूनच दिलेल्या आहेत, फक्त त्या बरोबर आहेत का चुकीचे तेवढं आपल्याला शोधायचं आहे. अ ऑप्शन आहे वित्त विकेंद्रीकरणाचा जनक आणि पुढे लॉर्ड मेयो असं म्हटलेलं आहे. तर हा ऑप्शन बरोबर आहे. तर हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लॉर्ड मेयोलाच आपण वित्त विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हणतो. त्याच पद्धतीने मेयोच्याच काळामध्ये जनगणना झालेली होती. तर हा पण सुद्धा तुम्हाला माहिती असेल. त्यानंतरचा ब ऑप्शन की ओवन मेरिडिथ आणि त्याच्यापुढे आपल्याला लॉर्ड रिपन असं म्हटलेलं आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये ओवन मेरिडिथ तर म्हणून लॉर्ड लिटन हा प्रसिद्ध होता. आपल्याला इथे जोडीमध्ये रिपन असं म्हटलंय, तर त्यामुळे जी ब जोडी आपल्याला दिलेली आहे तर ती चुकीची आहे. त्यानंतर क जोडी जर आपण बघितली तर द ड्युटी ॲट द एज, तर हे पुस्तक रिपननी लिहिलेलं आहे, पण प्रश्नामध्ये आपल्याला लॉर्ड लिटन असं म्हटलंय, तर त्याच्यामुळे क ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे. आणि ड की सर्व व्हॉइसरॉयपैकी एकमेव यहुदी आणि पुढे लॉर्ड रीडिंग असं म्हटलंय, तर ड ऑप्शन आपला बरोबर आहे. ठीक आहे. पण जसं आपल्याला माहिती आहे की प्रश्नामध्ये आपल्याला चुकीच्या जोड्या ओळखायच्या होत्या, तर त्याच्यामुळे ब आणि क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. कारण ब आणि क तर ह्याच्यामध्ये बरोबर इंटरचेंज करून ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ओके. तर पर्याय क्रमांक 2 तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये लॉर्ड विलिंग्डनच्या काळातील योग्य घटना विचारात घ्या असं म्हटलंय. पहिली घटना आपल्याला दिलेली आहे दुसरी गोलमेज परिषद. जो लॉर्ड विलिंग्डन आहे तर हा लॉर्ड विलिंग्डन 1931 ते 1936 तर या काळामध्ये भारतामध्ये व्हॉइसरॉय होता. जी दुसरी गोलमेज परिषद आहे तर ती 1931 मध्ये झालेली, तर त्यामुळे अर्थातच ती विलिंग्डनच्या काळात झाली. त्यानंतर पुणे करार की जो गांधी आणि आंबेडकर तर यांच्यामध्ये झाला, तर हा करार हा 1932 मध्ये झाला. त्यावेळेला सुद्धा विलिंग्डन भारतामध्ये व्हॉइसरॉय होता. RBIची स्थापना तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे 1935, पण जो आपल्याला प्रश्नामध्ये ड ऑप्शन दिलेला आहे की मिठाचा सत्याग्रह, तर मिठाचा सत्याग्रह तर ही जी घटना आहे तर ती 1930ची आहे आणि त्यावेळेला भारतामध्ये आयर्विन हा व्हॉइसरॉय होता. ठीक आहे. तर विलिंग्डनच्या काळामधल्या ज्या योग्य घटना आपल्याला सांगायच्या होत्या तर त्याच्यामध्ये अ, ब आणि क तर ह्या 3 घटना बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे अ, ब, क तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतरचा लेक्चरमधला आपला पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये 3 विधानं दिलेत आणि बिनचूक नसलेलं विधान कोणतं आहे तर हे आपल्याला सांगायचं आहे. अ विधान आहे पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळामध्ये झाली, तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. जर आपण चेम्सफोर्डचा टाइम पिरियड बघितला तर 1916 ते 1921 तर हा चेम्सफोर्डचा टाइम पिरियड आहे. आणि जी जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना होती तर ती 1919 मध्ये झालेली आहे. आपण 2 दिवसापूर्वीच त्याच्याशी रिलेटेड एक लेक्चरसुद्धा बघितलं, कारण जी जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना आहे तर त्याला आता 101 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यावेळेला लॉर्ड चेम्सफोर्ड हा भारतामध्ये व्हॉइसरॉय म्हणून होता. ठीक आहे. त्यानंतर ब विधानामध्ये म्हटलंय की चेम्सफोर्डच्याच काळामध्ये शिक्षणासंबंधी सॅडलर आयोगाची स्थापना करण्यात आली, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. जो सॅडलर आयोग आहे तर त्याची स्थापना 1917 मध्ये झालेली होती. जे आपलं कलकत्ता विद्यापीठ आहे तर या कलकत्ता विद्यापीठाचा भार कमी करण्यासाठी आणि कलकत्ता विद्यापीठाच्या ज्या समस्या आहेत तर त्यांचा अभ्यास करून त्यासंबंधी शिफारसी देणं, तर हे या सॅडलर विद्यापीठ आयोगाचं एक महत्त्वाचं काम होतं. त्याचसोबतच या आयोगाशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये 2 भारतीय व्यक्तींचा समावेश होता. त्यापैकी पहिली व्यक्ती ती म्हणजे आशुतोष मुखर्जी आणि त्यानंतर जियाउद्दीन अहमद. तर हे जे 2 भारतीय सदस्य आहेत तर ते सॅडलर आयोगामध्ये होते. ओके. आणि सॅडलर आयोगाचा जर आपण जो कार्यक्षेत्र आहे तर ते जर विचारात घेतलं तर अगदी प्राथमिक स्तरापासून ते विश्वविद्यालय स्तरापर्यंत या आयोगाला आपल्या शिफारसी सांगायच्या होत्या. ठीक आहे. अर्थातच या ज्या शिफारसी आहेत तर त्या तुम्हाला माहिती असतील आणि जर माहिती नसतील तर शिक्षणासंबंधी जे आयोग आपण आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत तर ते लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा आणि सॅडलर विद्यापीठ आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे. आजच्या लेक्चरमधला तुमच्यासाठी तो होमवर्कचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या प्रश्नामधलं जर आपण क विधान विचारात घेतलं
तर चंपारण व खेडा सत्याग्रह लॉर्ड रीडिंगच्या काळामध्ये झाले, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. जो लॉर्ड चेम्सफर्ड आहे तर याच्याच काळामध्ये चंपारण आणि जो खेडा सत्याग्रह आहे तर तो झालेला आहे. ठीक आहे. चंपारणचा जो सत्याग्रह आहे तर तो 3 कठिया, तर ही जी पद्धत भारतामध्ये होती की ज्याच्यामध्ये निळीचं उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांवरती सक्ती केली जात होती आणि तशा पद्धतीचा हा करार होता, तर त्याच्या संबंधी हा चंपारणचा जो सत्याग्रह आहे तर तो झालेला होता. आणि गुजरातमध्ये जे शेतकरी आहेत तर त्यांचं जे शेतीतलं उत्पन्न आहे तर ते कमी होतं, तर त्याच्यामुळे सरकारने शेतसाऱ्यामध्ये काहीतरी सवलती द्यावा, तर ही जी मागणी होती तर ती शेतकरी करत होते आणि त्याच्यासाठीच हा जो खेडा सत्याग्रह आहे तर तो भारतामध्ये झालेला होता. आणि हे दोनही सत्याग्रह चेम्सफर्डच्या काळामध्ये झाले, तर त्याच्यामुळे लॉर्ड रीडिंगच्या काळामध्ये हे सत्याग्रह झाले. तर हे जे क विधान आपल्याला दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला बिनचूक नसलेली म्हणजे चुकीची विधानं शोधायची होती, तर त्याच्यामुळे फक्त क, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. तर आय होप या प्रश्नाशी रिलेटेड हे सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि लेक्चरमध्ये आपण आज जे प्रश्न सॉल्व्ह केले तर त्या प्रत्येक प्रश्नाचं आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक पॉईंटवरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो, तर हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि तुमच्यासाठी जो होमवर्कचा प्रश्न दिलेला आहे तर त्या प्रश्नाचा आन्सरसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे. ठीक आहे. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की विजन स्टडीचं ॲप हे आता तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि विजन स्टडीवरती जे आपले सगळे कोर्स आहेत तर या कोर्स फीमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळू शकतो. जसं की आपला राज्यसेवा ई क्लास, त्याचप्रमाणे संयुक्त गट ब विषयानुसार आपले जे ई क्लास आहेत, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशनसुद्धा ओपन आहेत आणि सगळ्या विषयांच्या ज्या टेस्ट आहेत तर हे जे सगळे कोर्स आहेत तर या सगळ्या कोर्स फीमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. त्याच्यासाठी फक्त तुम्ही प्ले स्टोअरवरून जाऊन आपलं जे विजन स्टडीचं ॲप आहे तर ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यासंबंधी एक 5 स्टार रिव्ह्यू देऊन त्याचा स्क्रीनशॉट हा आम्हाला सेंड करायचा आहे आणि त्यानंतर जे कूपन तुम्हाला मिळेल तर ते यूज करून तुम्ही या कोर्स फीमध्ये 50% डिस्काउंट मिळवू शकता. ठीक आहे. फक्त तुमचा रिव्ह्यू सबमिट करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती लक्षात ठेवा, ती लास्ट डेट आहे 26 एप्रिल. ठीक आहे. त्यापूर्वी तुम्ही जर रिव्ह्यू सबमिट केला तर तुम्हाला हे कूपन मिळेल, त्यानंतर हा डिस्काउंट तुम्हाला मिळणार नाही आहे. ठीक आहे. ओके. तर आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबू. असेच इम्पॉर्टंट टॉपिक हे आपण येणाऱ्या लेक्चरमधून कव्हर करू. ओके. तोपर्यंत छान पद्धतीने अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSCचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.